सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचं नांदूर शिंगोडी हे जे उपबाजार आहे, या उपबाजारामध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून इथं उपस्थित असलेले जे काही शेतकरी बांधव आहे, व्यापारी बांधव आहे, बाजार समितीचं जे प्रशासन आहे, या सर्वांसमवेत काही महत्त्वाच्या मुद्द्यावरती, काही प्रश्नावरती बोलण्यासाठी आलेलो आहोत. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने एक मोहीम सुरू केली आहे, राज्यव्यापी मोहीम. या मोहिमेच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण राज्यामध्ये मग मुख्य बाजार असतील, उपबाजार असतील, या प्रत्येक ठिकाणी मग त्या बाजार समित्यांमध्ये काय काय सोयीसुविधा उपलब्ध आहे, काय सुविधा उपलब्ध नाही, काय अधिकच्या गोष्टी शेतकऱ्यांसाठी केल्या पाहिजे, या सगळ्यासाठी आपण त्या बाजार समितीत भेट देतोय. भेट दिल्यानंतर तिथं जे उपस्थित शेतकरी प्रत्यक्ष त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे प्रश्न विचारून, त्यांच्या काय समस्या आहे त्या विचारून त्याचा पाठपुरावा आपण त्या बाजार समितीकडे करत आहोत. या सगळ्या ज्या मागण्या आहेत, तुम्हाला आम्ही जे काय आता प्रश्न विचारू किंवा तुमच्याकडे काय प्रश्न असतील, तुमचे काय मुद्दे असतील, ते आम्ही संघटनेला कळवा आणि आम्ही याचा पाठपुरावा बाजार समितीकडे करू. बाजार समितीच्या लोकांनी याच्यावरती कार्यवाही केली नाही तर याचा विषय आपण DDR असतील, पणन मंत्री असतील, त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ आणि त्यांनी हा विषयाला जर न्याय देऊ शकले नाही तर राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या समोर बसून आपल्या प्रत्येक बाजार समितीच्या उपबाजाराचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आपण सोडवण्यासाठी काम करतोय. मुळामध्ये आपण प्रत्येकजण कांद्याची जी शेती करतो, आपल्या प्रत्येकाला मोठे काबड कष्ट आहे, भांडवल आहे. त्याच्यामध्ये बियाण्यापासून तुमचं कांद्याची लागवड असेल, रोपे तयार करणं असेल आणि कांद्याची वाहतूक, त्याच्यानंतर कांद्याची विक्री, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या कांद्याच्या उत्पादकांना सर्वात जर कळीचा मुद्दा असेल, महत्त्वाचा मुद्दा असेल, तो एकमेव मुद्दा म्हणजे आपल्या प्रत्येक कांदा उत्पादकांना बाजारभाव चांगले भेटले पाहिजे. त्याच्या पलीकडे आपला कुठलाच मुद्दा नाही. आपल्याला ना कर्जमाफी पाहिजे, ना अनुदान पाहिजे, पण प्रत्येक शेतकऱ्याला 1 जानेवारीपासून